त्यामध्ये या ऐतिहासिक मोर्चामध्ये आजच्या आणि राज्यभर होत असलेल्या 1-2 जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्यामध्ये हा मोर्चा आहे आणि प्रथमतः प्राथमिकच्या सर्वच्या सर्व संघटना या मोर्चामध्ये सहभागी आहेत। विशेष करून माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेने समर्थन दिलं आहे, संस्थाचालकांच्या संघटनेने समर्थन दिलेलं आहे, पालकांनी समर्थन दिलेलं आहे, SMC म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती, सरपंचाची संघटना, ग्रामपंचायत संघटना, सर्वांनी या मोर्चाला समर्थन दिलं आहे। त्या सर्वांचं म्हणणं एकच आहे की खेड्यापाड्यातील गोरगरिबांचं शिक्षण वाचलं पाहिजे, गोरगरिबांची शाळा टिकल्या पाहिजे। 20% कमी असली ना, परंतु ती हक्काची शाळा असते का शाळा एका गावातली, त्या गावातल्या मुलांना स्थलांतर करायचं काम पडू नये, बसनं ॲटोनं जाण्याचा धोका उद्भवू नये म्हणून त्या गावातली शाळा टिकली पाहिजे, हा आमचा सर्वांचा हेतू आहे। दुसरी गोष्ट जे सरांनी सांगितलं की 5 सप्टेंबरला कंत्राटी GR म्हणजे ज्या दिवशी शिक्षकांचा सन्मान राज्यभर होतो, पुरस्कार दिले जातात, अख्ख्या राष्ट्रपती महोदय आम्हाला पुरस्कार देतात आणि त्या दिवशी आमचीच नेमणूक यापुढे कंत्राटी होईल, हा अपमानजनक GR काढल्यामुळं राज्यभरातील शिक्षकांच्या भावना उग्र झालेल्या आहे। त्यामुळे आजचा हा दिवस निवडून राज्यभर तीव्र आंदोलन उभारलेलं आहे। तसेच जवळपास 99% शाळा आजच्या या आंदोलनामध्ये बंद आहे। राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदच्या नगर परिषदच्या 99% शाळा आजच्या आंदोलनात बंद आहे आणि शासनाने हे 2 अन्याय GR सोबत जोडलेल्या अन्य मागण्या जर मान्य नाही केल्या तर यापुढे सुद्धा उग्र आंदोलन सर्व संघटनाच्या वतीने राज्यभर पुकारण्यात येईल असं ठरवण्यात आलं आहे।